गणेशोत्सव म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते पुणे. परंपरा, संस्कृती आणि भक्तीच्या रंगांनी नटलेला जगप्रसिद्ध गणेशोत्सव. ढोल ताशांचा गजर, देखाव्यांची भव्यता आणि लाखो गणेश भक्तांचा उत्साह हे या उत्सवाचं वैशिष्ट्य. मात्र बदलत्या काळात या उत्सवात तंत्रज्ञानाची भर पडली आणि त्याचबरोबर वाढली एक चिंतेची बाब. उत्सवाचा आनंद साजरा करताना आपण नकळत सुरक्षेशीच खेळ करत नाही ना, हा प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे. डीजेचा दणका, जीवाला धोका. पुण्यात भक्तीचा जल्लोष की कानांचा छळ. डीजेचा बीट, आरोग्यावर थेट हिट. गणरायाच्या नावाखाली डीजेचा दहशतवाद. पुणेकर सगळेच सण उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरे करत असतात. आता पुणेकरांना चाहूल लागलेली आहे गणेश उत्सवाची. अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि हा गणेश उत्सव जो पुण्याचा असतो तो ऐतिहासिक असतो. एक महिना अगोदरच पुणेकर या गणेशोत्सवाची तयारी करत असतात. सुंदर देखावे असतील, गणेशोत्सवांचे मंडप असतील किंवा सुंदर मूर्त्या असतील, त्या देखील आता बाजारात यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती अगोदरच बुकिंग करण्यासाठी पुणेकर आता घाई करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. शहरातील अनेक भागांमध्ये गणेश मूर्तींचे स्टॉल देखील उभारले गेलेले आहेत. मी सध्या स्वारगेटमध्ये आहे आणि या भागात ज्या मिरवणुका सुरू होतात, जे प्रामुख्याने पुणे शहरातील मिरवणुका या 5 मार्गावरून जातात. टिळक रोड, बाजीराव रोड, कुमटेकर रोड, लक्ष्मी रोड या मार्गावरून मिरवणुका ज्या आहेत त्या पुढे पुढे सरकत अलका टॉकीज चौकात येत असतात आणि अलका टॉकीज चौकात या सगळ्या गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीमध्ये महापालिकेकडून स्वागत केलं जातं आणि पुढे विसर्जन घाटाकडे या मिरवणुका सरकत असतात. ज्या ठिकाणी या सगळ्या मिरवणुका ज्या भागातून निघत असतात त्या भागातील लोकांचं गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत नेमकं काय म्हणणं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर गणेश उत्सव म्हणलं की पुणेकर आतुरतेने या गणेशोत्सवाची वाट पाहत असतात. सुंदर देखावे, सुंदर रांगोळ्या, सुंदर गणेश मूर्ती असतील, सुंदर आरास असेल, गणपतीचं जे डेकोरेशन असतं ते देखील सुंदर असतं आणि त्याप्रमाणे गणेशोत्सवात सगळ्यात मोठं आकर्षण जे असतं ते विसर्जन मिरवणुकांचं. खरं तर विसर्जन मिरवणुकात अनेक गणेश मंडळं पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुका काढत असतात. ढोल ताशांचा गजर करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतात. मात्र काही मंडळं जी आहेत मोठ्या प्रमाणात डीजे वापरत असतात. डीजेच्या मोठ्या आवाजात तरुणाई थिरकत असते आणि आनंद देखील घेत असते. मात्र पुणेकरांना हा गणेशोत्सव नेमका कसा हवा आहे, पुणेकरांना गणेश विसर्जन मिरवणूक कशी हवी आणि विशेषतः ज्या मार्गावरून ही गणेश विसर्जन मिरवणूक निघते त्या लोकांचं याबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत खरं तर हे सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते देखील आहेत, पुणेकर देखील आहेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, गणेशोत्सव कसा असावा, पारंपरिक गणेशोत्सव असावा, डीजे असावा की नेमकं काय तुमचं मत आहे? ज्या उत्सवामुळे पुण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली तो असा सुंदर आणि देखणा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा होत आहे आणि होतही राहणार आहे. आता याच्यामध्ये जो तुम्ही उल्लेख केला की स्पीकरच्या भिंती किंवा मोठ्या आवाजाचे कळणे, तर याची उत्सव कसा साजरा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये माझं त्याला विरोध असण्याचं कारण नाही. परंतु उत्सव साजरा करत असताना त्याचा त्रास जर दुसऱ्याला होत असेल तर त्या उत्सवाचा अर्थ राहत नाही. काही म्हणतात मग ज्यांना त्रास होतो त्यांनी घरात थांबावं, येऊ नाही तिकडे. असं कसं आहे? उत्सव सगळ्यांचा आहे. असं कोणाला थांबून तुम्ही उत्सव कसा साजरा, मग ते दंडेलशाही होती ना. असं हे बरोबर नाही. हा पुणेकरांचा उत्सव आहे, हा महाराष्ट्राचा उत्सव आहे, हा देशाचा उत्सव आहे. सर्वांचा सहभाग याच्यात महत्त्वाचा. कोणी घरात बसायला सांगितलं म्हणून आम्ही घरात बसणाऱ्यातले पुणेकर नाही आहे, आम्ही रस्त्यावर येणार. म्हणजे
तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की उत्सव सगळ्यांना साजरा करायचा आहे, कोणाला त्रास नाही झाला पाहिजे त्याचा, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव म्हणजे सुरू लोक एकत्र येण्यासाठी. हा आजच्या तरुणांना डीजेच पाहिजे असं वाटतंय ना, काय वाटतंय तुम्हाला? आजच्या तरुणांना डीजेच पाहिजे की? खरं पिढी ही बदलती चाललेली आहे, गणेशोत्सव बदलत चाललेला आहे आणि काळानुसार हे बदल घडतात आहेत, पण त्या बदलावर कुठेतरी अंकुश हवा. कारण की आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला बघितलं, मी कुठल्या मी अण्णाभाऊ आमचे आदर्श आहेत, अण्णाभाऊ साठे आमचे आहेत, पण जी लहान मुलं विचित्रपणे जे हावभाव करत होती ते निंदनीय आहे. म्हणजे ते कुठल्याच मिरवणुकीमध्ये असं नसावं. उत्सव असावा, आनंद असावा, जल्लोषात असावा, या मताचे आहेत. मी स्वतः एक कलाकार आहे, हेच माझं कलेचं विद्यालय, मी इकडे शिकलेलो आहे आणि मी पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळाचे देखावे करतो. पण गणपती बाप्पा जो बसतो तो 10 दिवसाचा किंवा 12 दिवसाचा, त्याची आरास करण्यासाठी मंडळाकडे पैसे कमी असतात आणि जे काही डीजेची भिंती असतात त्याच्याकरता मंडळ जास्तीचे पैसे लावतात. नियम पाळले पाहिजेत, तरुणांना आपण चांगल्या मार्गाने पुढे आणलं पाहिजे. ऐकतील वाटतंय तरुण आता, कारण आत्ताच्या तरुणांना डीजेच पाहिजे. तुम्हाला दरवर्षी आपण पाहत असतो थिरकणारे तरुण असतात. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जे गाणं 4 बेस ज्या टॉपला जे वाजणार तेच गाणं 2 बेस 2 टॉपला वाजणार, तर गाण्यामध्ये तर बदल होणार नाही. आवाज लागतो ना तरुणांना थिरकायला. 2 बेसला पण आवाज फुल केला तर तेवढा आवाज येतो, पण 4 बेस एवढा नाही पण आवाज येतो. नाचायचंच म्हटलं आणि एन्जॉय करायचंच म्हटलं तर 2 बेस 2 टॉपवरती पण येतो. आणि म्हणणं हेच आहे की आपण जर का गणपती पहिल्या दिवसापासून 10 दिवस पावित्र्य राखून जर का गणपती बाप्पा आपण बसवतो, त्याची पारंपरिक पूजा करतो, तर विसर्जन करताना पारंपरिकरित्या किंवा पारंपरिक रीतिरिवाज पाळूनच आपण 12च्या आधी विसर्जन करायला पाहिजे. कारण बाप्पा हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तेव्हा मंडळी, पुण्यात गणेशोत्सवात टिळक रोड हे आकर्षणाचं केंद्र असतं. पण याच टिळक रोडवरून सर्व प्रमुख मानाचे आणि अतिशय महत्त्वाचे असे गणपती बाप्पा विसर्जन स्थळाकडे रवाना होतात. अनेकांचं बालपण तर संपूर्ण आयुष्य या टिळक रोडवरच्या गणरायांच्या मिरवणुका बघण्यात गेलंय. पण नेमकं पुण्यातल्या गणेशोत्सवाचं स्वरूप कसं बदलत गेलंय, काय आहे इथल्या टिळक रोडवरच्या नागरिकांचं म्हणणं, पाहूया. कात्रज, पद्मावती, पर्वती, बिबेवाडी आणि पेटांमधील गणेश विसर्जन मिरवणुका स्वारगेटच्या सिलाई चौकात येत असतात आणि सिलाई चौकातून जो मी आत्ता टिळक रस्ता दाखवतोय, या टिळक रस्त्याने पुढे अलका टॉकीज चौकाकडे जात असतात. खरं तर मोठ्या संख्येने जी मंडळं आहेत ती या टिळक रस्त्यावरून पुढे पुढे जात असतात. या टिळक रस्ता परिसरात राहणाऱ्या ताई माझ्यासोबत आहेत. ताई, गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. तुम्ही अनेक वर्ष पुण्यात राहत असता, काय तुम्हाला वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये काय नेमका बदल झालेला आहे या गणेशोत्सवांमध्ये? माझा जन्म पुण्यातलाच आहे, त्यामुळे गणपती उत्सव हा आमच्या आयुष्यामधला अगदी महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अगदी भर टिळक रोड, बाजीराव रोडच्या इथेच राहत असल्यामुळे काही वर्षापूर्वी टिळक रोडवरनं मिरवणूक सुरू झाली. पहिल्यांदा त्याचं स्वरूप वेगळं होतं, पण आता हळूहळू ते इतकं विभत्स स्वरूप व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यातली भावना जाऊन आता किळसवाणं रूप यायला लागलेलं आहे असं मला वाटतं. एकतर इतके गणपती इथनं जातात रात्री, त्यांना काही नियोजन नाही त्यांना सिक्वेन्सिंग नाही, नंबरिंग नाही की बाबा पहिल्या याने जायचं, दुसऱ्या याने जायचं. कारण इथे तीन रस्ते समोरासमोर भिडतात आणि ते मेन रोडला, टिळक रोडला लागतात. तिन्ही रस्त्यांवरनं गणपती येतात. दरवेळची त्यांची चढाओढ असते की तुझा आधी जाणार का माझा आधी जाणार. पोलीस हे करणं अपेक्षित आहे का नाही मला माहीत नाही, पण येस, आय थिंक ते करणं अपेक्षित आहे. त्यांना काहीतरी सिक्वेन्स द्यायला पाहिजे, त्यांना शिस्त लावून द्यायला पाहिजे आणि त्याच्यात वाजणारी गाणी, डीजे आणि लेझर लाईट. लेझर लाईट. आम्ही आमच्या घरी पाळीव कुत्री मांजरी आहेत. माझे वडील स्वतः 100 वर्षाचे आहेत. आम्ही इथे राहणं आम्हाला मुश्किल होऊन जातं त्या एक दिवसासाठी. लहान मुलं असतील, गर्भवती माता असतील, वयस्कर वयोवृद्ध नागरिक असतील, यांना देखील याचा मोठा त्रास आहे.
सगळ्यांनाच आहे. फक्त लहान मुलं का, मोठी माणसं, कुत्री, मांजरी, घरातली पेट, रस्त्यावरची गाई, म्हशी, सगळ्यांना त्रास आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाला याचा या डीजेचा त्रास आहे. त्रास आहे कारण त्या आवाजाला लिमिटच नाही ना. तुम्ही घरात बघा, घरात या आमच्या इथे, आम्ही राहतो रस्त्यावरती, आमच्या भिंती म्हणजे खिडक्यांच्या काचा अशा हालतात गदागदा, इतका त्याचा घराचं पण नुकसान होतं या डीजेमुळे. घराचं नाही नुकसान होत, हालतात त्या आवाजाने, त्या व्हायब्रेशनने काचा हालतात. इतकं आहे, इतक्या जोरामध्ये डीजे कशाला आपल्याला लावायला लागतं? एवढं मोठ्या त्या स्पीकरच्या भिंती लागतात कशाला तुम्हाला गणपतीला? नियंत्रण आलं पाहिजे याच्यावर कुठेतरी. यायला पाहिजे. पण जसं पोलिसांकडनं आहे तसं त्या मंडळांकडनं पण नियंत्रण यायला पाहिजे. पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांमधला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बाजीराव रोड. अनेक गणराय वर्षानुवर्षे याच बाजीराव रोडवरून पुढे जात असतात. पण बदललेल्या सगळ्या परिस्थितीत या गणपती विसर्जनाच्या रूपानं इथल्या नागरिकांची मात्र वेगळीच कहाणी आहे. कोण विसर्जनाच्या दिवशी घर सोडून दुसरीकडे जातं, तर दरवर्षीच्या या त्रासानं काही जण राहती घरं विकूनच टाकू लागलेत. विसर्जन मिरवणुका सुरू झाल्यानंतर पेठेतील जी गणपती मंडळं आहेत ती बाजीराव रोडवरून सिलाई चौकात आणि सिलाई चौकातून टिळक रोडकडे जात असतात आणि टिळक रोडपासून पुढे अलका चौक आणि अलका चौकातून विसर्जन घाट. खरं तर ही सगळी पेठातील जी मंडळं आहेत ही सिलाई चौकात येत असतात आणि मी सध्या ज्या रस्त्यावर उभा आहे तो बाजीराव रस्ता आहे. या रस्त्याच्या आसपासची जी घरं आहेत या घरातील महिलांचं, नागरिकांचं काय म्हणणं आहे हे मी जाणून घेणार आहे. माझ्यासोबत आजी आहेत. आजी, किती दिवसापासून पुण्यात राहता तुम्ही? आम्ही 50 वर्ष झाली आता इथे राहतोय. 50 वर्षात तुम्ही दरवर्षीचा गणेश विसर्जन मिरवणूक पाहिलेली असेल. कशी बदलत गेली ती सांगा. कशी बदलत गेली म्हणजे आवाजाच्या फ्रिक्वेन्सीच्या ह्याच्यावर खूपच त्रास सुरू झाला आहे अलीकडे. या 4-5 वर्षात तर फारच बिघडलं आहे सगळं. पूर्वी शांतपणे आम्ही जात पण होतो गणपती बघायला, मिरवणुका बघायला, पण आता इच्छाच होत नाहीये डीजेमुळे. हो, आवाज आणि गर्दी आणि सगळं घाणेरडे जे प्रकार काय काय चालतात बघवत नाहीत. आम्ही उतरतच नाही खाली. कुठेतरी आपला गणेश उत्सव खराब होतो याच्यामुळे असं वाटतं. नक्कीच नक्कीच. काय त्रास होतो नक्की? आता तुम्ही इथंच रस्त्याच्या कडेला राहिलाय, काय तुम्हाला त्रास होत असतो? आवाजाचा स्पीकर्स असतात, वेडेवाकडे नाचणारे, ओरडणारे, घाणेरडी गाणी लावतात. गणपतीचं विसर्जन तुम्ही करताय, त्याचं पावित्र्य काही राखाल का नाही? मग त्या ऐकवत नाही, बघवत ते. आम्हाला आमच्या हक्काच्या घरातून दूर मुलांकडे जाऊन राहायला लागतं. कधी विसर्जन, ज्यावेळेस गणेश विसर्जन असतं ते दिवस म्हणजे गौरी गणपतीचं विसर्जन झालं की सगळ्या ह्या गोंधळांना सुरुवात होते. रस्त्यावर गर्दी, सगळीकडे देखाव्यांच्या पुढे, कुठे आम्हाला जायची इच्छाच होत नाही. त्यांचं घर इथेच आहे. हा बाजीराव रस्ता माझ्या आणि रस्त्याच्या शेजारी फुटपाथ आणि त्यांचा घराचा दरवाजा आहे आणि त्यांना या डीजेचा दांडगा अनुभव आहे. म्हणजे तुम्हाला या डीजेमुळे ना आम्हाला सुद्धा सेम प्रॉब्लेम, कानाला दडे बसतात. कापूस घातल्याशिवाय आम्ही त्याच्यात बसून राहूच हेच शकत नाही. त्यानंतर डीजेचा आवाज कमी करा हे सांगायला आम्ही गेलो तर त्यांनाच ऐकू येत नसतं, कारण बॅक टू बॅक एवढी मंडळं असतात आणि त्यांचा आवाज मोठा. तर वडारवाडी, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनीतली लोक इकडे येऊन रात्री आदल्या दिवशी 9पासनं इथे लाईनी लावतात आणि तिथे बसून दारू पिणं, गुटखा खाणं, छोटी छोटी मुलं अश्लील नाचणं, असं हे सुरू असतं. आम्हाला नको वाटतं. गेल्या वर्षी तर आमच्या इथे कुंपण होतं साधं. या आवाजाचा फायदा घेऊन आमच्या इथे चोरीचा प्रयत्न झाला. बरं, अशावेळी पोलीस काय म्हणतात, आमचे फक्त गज आणि हे तोडायचा प्रयत्न केला, पण सागवानी असल्यामुळे त्यांना तोडता आलं नाही. पोलीस म्हणतात काय चोरीला गेलं तरच आम्ही घेणार कंप्लेंट. चोरीला तर काहीच गेलं नाही, कारण त्या लोकांना काही करताच आलं नाही. पण या डीजेच्या आवाजाचा फायदा उठवून तो चोर आला आमच्या घरी. त्यामुळे भयंकर आम्हाला त्रास होतोय या डीजेचा.
घराचं नुकसान, माणसांचं नुकसान आणि त्याच्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. आणि माझं तर असं आहे, एक गाव एक गणपती ही जी पूर्वी संकल्पना होती तसं या पेठेतल्या गणपती एकत्र करा ना तुम्ही. सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे काय हे नक्की त्यांची कन्सेप्टच बदलत जाते. नवीन नवीन मंडळं येतात, गल्लोगल्ली हे सगळे मांडव टाकतात. ते मांडव टाकून सगळ्या रहदारीचं नुकसान होतं. इथपासून इथपर्यंत नुसता ट्रॅफिक असतो. कचरा आणि घाण खूप होते हो. कचरा आणि घाण म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावरती कुठेही काही युरिन काय 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 म्हणजे त्याचाही वास दुसऱ्या दिवशी राहतोच सगळा. एक सुचवू का, तुम्हीच हे सगळं मिरवणुकीच्या वेळेचं शूटिंग आणि आवाज हे तुमच्या मंत्र्यांना, पंतप्रधानांना पाठवत जा. बघू त्यांच्याकडनं होत आहे का. करतील का ते, वाटतंय का मंत्री? तुम्ही लीड घ्या ना. आमच्या हातात, जनतेच्या आता हातात. तुम्ही म्हणताय आम्हाला घरं सोडून जावं लागतंय. एवढी भयंकर परिस्थिती तुमच्यावर येते की थेट तुम्ही या डीजीच्या भीतीनं घरं सोडून जाताय दुसरीकडे राहायला. हो हो नक्कीच तसंच करायला लागतंय. काय करणार आम्ही मग. गणपती म्हटलं की पुणा आणि पुणा म्हटलं की गणपती आणि त्यात मानाचे गणपती. या मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका बघण्यासाठी फक्त देशातनंच नाही तर जगभरातून पर्यटक येतात. सुंदर देखाव्यांना पाहण्यासाठी तर मानाच्या गणपतींची विशेष ओळख. अनेक जण आत्तासुद्धा ही परंपरा पाळतात, पण काही जण मात्र या परंपरेला पूर्ण हरताळ फासतात. आम्ही इथल्या काही नागरिकांशी बातचीत केली तेव्हा डीजेबद्दल याच पुणेकरांनी काय म्हटलंय जरा ऐका. मी सध्या पुण्यातील बेलबाग चौकात आहे. याच बेलबाग चौकातून पुण्यातील जे 5 मानाचे गणपती आहे त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू होते. खरं तर गणेश उत्सवाला अगदी काही दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीची ही बेलबाग चौकातील आपण दृश्य पाहतोय. समोर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं जे डेकोरेशन केलं जातं, जी सजावट केली जाते ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या उत्सव काळामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची मूर्ती समोर जे उत्सव मंडपाचं जे काम सुरू आहे या उत्सव मंडपामध्ये विराजमान असते. त्या ठिकाणी सगळे कार्यक्रम गणेशोत्सवातले होत असतात. खरं तर या ठिकाणाहून मानाचे 5 गणपती पुढे लक्ष्मी रोडला आणि लक्ष्मी रोडवरून अलका चौकात गेल्यानंतर पाठीमागून इतर मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू होते आणि त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती पुढे पुढे सरकत असते. जवळपास ही विसर्जन मिरवणूक 24 तास ते 30 तासांपर्यंत ही विसर्जन मिरवणूक सुरू असते. गणपती उत्सव काळात ही जी दुकानं आहेत रस्त्याच्या बाजूची ही देखील काढली जातात आणि येणारे जे भक्त आहेत या भक्तांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी जागा रिकामी ठेवली जाते. गणेशोत्सव काळात मोठे कार्यक्रम या भागात घेतले जातात. आता या भागात जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. रोज रिक्षा इकडेच असते का तुमची? रोज असते इथं रिक्षा. काय गणेशोत्सव जवळ आलाय, बाजारपेठ फुलल्यागत वाटतंय. हो, गणपतीच्या टायमी असंच असतं इथं दरवर्षी. काय इथं मानाचे 5 गणपती इथून पुढे जात असतात, त्याच्यानंतर लाईन चालू होते. हो, लास्टच्या दिवशी लाईन चालू असते 2 दिवस तर. 2 दिवस लाईन चालू. हो काय लाईन मध्ये डीजे बीजे कसे काय? हो, डीजे तर इथं पुण्यामध्ये लागणारच. डीजे पाहिजे. हो, डीजे शिवाय मजाच नाही गणपतीची. लोकांना त्रास होतो, कितीतरी लोकांना बहिरेपणा येतोय, त्याचं काय? हो येतो, पण आता ते फक्त व्यवस्थित कर लोकांना. यंग लोकांना ते हे पाहिजेच. तसं त्यात नाही नाचता येणार. कमीत कमी 12 प्लाझ्मा सिस्टीम निघली नवीन. प्लाझ्मा होते काय होते कानाला आहे ना, म्हणजे वयस्कर लोकांच्या नाही का एकदम काय करणं अटॅक होतो, काय करणं कानाला त्रास होतो. पण ते प्लाझ्मा हे बंद झालं पाहिजे. ते लेझर असतंय ते त्याची पण मजा येते का? खतरनाक आहे ते लेझर. मजा येते का? नाही 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 नाही, लेझर बंद व्हायला पाहिजे. लेझरने त्रास होतो डोळ्याला. काय डोळे पण गेलेत मागच्या वर्षी काही लोकांचे. झाले ना, भरपूर जणांचं झालेलं आहे. याचं मागच्या वर्षी झालेलं आहे. काय मागच्या वर्षी काय झालं? हो, मला त्रास झालता डोळ्याचा. काय झालं? ऑपरेशन करायचं जाळीचं त्याचं. लेन्सचा माझा प्रॉब्लेम झालता. बघ
तुला लेझरचा त्रास झाला म्हणून लेझर बंद झाले पाहिजे, पण साऊंड पाहिजे. पण नाही म्हणजे डीप मध्ये ठेवा, ते एकदम कडक आहे, एकदम म्हणजे एकदम पॉवरफुल आहे. लेझर नकोच, नाही पाहिजे पण डीप मध्ये. डोळ्याला त्रास झाला तरी पाहिजे. डोळ्याला त्रास म्हणजे डीम म्हणजे छोटेसे, म्हणजे फक्त जमिनीवर मारणार आहे. हे काय करते स्पीकर वाले पार समोर मारतात, पार माणसांच्या नजरामध्ये जातात ते. मंडळ आहेत, ढोल ताशा पथकं आहेत. 5 मानाचे गणपती आपले आहेत ना पारंपरिक पद्धतीने चालतात. ढोल पथक यांनी चालतात. डीजे इतर मंडळ लावतात सगळे. इतर मंडळी आहेत ना काही थोडी कमी, सगळेच लावत नाही, जेणेकरून 60-70% लोक लावतात डीजे. बाकी आहेत ना 30-40% वाले आहेत ना. तुम्हाला वाटतंय डीजे पाहिजेच? डीजे पाहिजे ना, म्हणजे कसं यंग पिढीला आता डीजे पाहिजे, यंग पिढीला आवडतं डीजे पाहिजे नाही. लोकांना त्रास होतो डीजेचा. जे या भागात राहणारी लोक आहेत ती म्हणतायत अक्षरशः आम्हाला 2 दिवस या ठिकाणावर निघून जायला लागतंय. काय होतं, हे आपला सण आहे ना पूर्ण महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये जरी म्हणलं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त गणपती हा उत्सव सगळ्यात जोरात साजरा केला जातो. आणि अख्ख्या भारतात नव्हे ना, आपल्या इथं पुण्यामध्ये खास गणपती बघण्यासाठी येतात आणि वेगवेगळे देखावे चांगले. गणपती बघण्यासाठी येतात का डीजे बघण्यासाठी येतात? नेमकं काय? गणपती डीजेचं काय? डेकोरेशन आहेत ना आपल्या इथं भरपूर आहेत चांगले. आता इथंच आपल्या बघा दगडूशेठ गणपतीचं डेकोरेशन चालू आहे, किती लांब काम चालू म्हणजे आता म्हणजे 2 महिने आधीच काम चालू करतात ते पूर्णपणे. दुसरं बाकीचे घ्या ना, अजून भरपूर जण आहेत, भरपूर मंडळ आहेत अशी की भरपूर ठिकाणी आहे की डेकोरेशन वगैरे नाही म्हणजे पारंपरिक पद्धतीने चालू राहतं, म्हणजे एकदम वेगळं हलते देखावे असतात, लाइटिंग असते कुठं काय. दोघं ठाम आहे, डीजे पाहिजेच. डीजे पाहिजे, डीजे शिवाय डीजे पाहिजे ना, मजाच नाही. इथून पुढे थोडं गेलं ना की या सगळ्या उत्सवाचा विसर्जन मिरवणुकांचा जो कळस असतो तो असतो पुण्यातला अलका चौक. गणेशोत्सवात अलका चौक हे नाव जरी ऐकलं तरी गेल्या काही वर्षांपासून काही जणांना चक्क धास्ती वाटते. 24 तासानंतर सुद्धा या अलका चौकात बाप्पांची मिरवणूक येतच राहते. आणि जो अलका चौक मिरवणुका बघण्यासाठी प्रसिद्ध होता ना, तोच अलका चौक गेल्या काही वर्षात डीजेच्या दणदणाटानं भयभीत आहे. वैभवशाली परंपरा आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात जेव्हा विसर्जन मिरवणूक सुरू होते आणि या विसर्जन मिरवणुकीतील सर्वात महत्त्वाचं ठिकाण जे आहे ते पुण्यातील अलका टॉकीज चौक. कारण की ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेले सगळे लोक जे आहेत ते अलका टॉकीज चौकात जमलेले असतात. पुणे महापालिकेच्या वतीने जवळपास 250 ते 300 मंडळं, मानाच्या गणपतींसह जी इतर 250 ते 300 मंडळं असतात, या अलका चौकात या मंडळांचं स्वागत केलं जातं. आणि नंतर पुढे जाऊन या मंडळांचे गणपती बाप्पा नदीपात्रामध्ये जे विसर्जन घाट बनवलेले असतात या ठिकाणी विसर्जित होत असतात. आणि जवळपास या अलका चौकात मंडळं आल्यानंतर 2 मिनटं 3 मिनटं थांबत असतात आणि नंतर आपला स्वागताचा मान स्वीकारून ते पुढे जात असतात. आणि सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात डीजे असेल किंवा लेझर लाईट असेल याचा वापर जर कुठे होत असेल तर तो या पुण्यातील अलका चौक परिसरात होत असतो. कारण की या ठिकाणी मंडळं थांबत असतात, गर्दी मोठी असते. शाळेतील विद्यार्थी असतील किंवा तरुणी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, ही मिरवणूक पाहण्यासाठी या अलका चौकात जमत असतात. खरं तर उत्सव आपल्या पद्धतीने जो तो उत्साहात साजरा करत असतात. माझ्यासोबत काही तरुण आहेत, त्यांचं यावर काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेणार आहोत. दादा, पुण्याचा गणपती उत्सव खरं तर आपण वर्षभर या उत्सवाची वाट पाहत असतो. विसर्जन मिरवणूक 24 तास, 30 तास, 32 तास चालते. मात्र डीजे बाबत तुमचं काय नेमकं मत आहे? कसं आहे, पुण्याचा गणेशोत्सव हा लगभग 150 वर्ष आता पूर्ण होतात की हा उत्सव चालू आहे. आणि यात प्रत्येक पिढीतला म्हणजे आज जो वयोवृद्ध आहे तोही कधी कार्यकर्ता होता. आधी भोंगे चालायचे, आज डीजे आलाय. पण प्रत्येकाची आनंद पद्धत जी व्यक्त करण्याची पद्धत असते ती वेगळी असते. आणि या डीजेनी मला असं वाटत नाही की पुणेकरांना कुठल्याही वृद्धांना आणि तरुणांनाही त्रास होत असेल, कारण की ते एक प्रमाणात चाललं असतं आणि एका दिवसाचा विषय असतो. दहीहंडी हा मोठं वक्तव्य करतात की कोणाला त्रास झाला नसेल. आता तुमच्या पुढे एक बाबा म्हणून गेले, छातीत दुखतं हे होतं, थोडं नियंत्रण पाहिजे. याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह असतो, तो उत्साह कमी नाही झाला पाहिजे. परंतु माझी अशी भूमिका आहे किंवा सगळ्यांचीच भूमिका आहे आमची, आता इतके दिवस आमचं आंदोलन चालू आहे किंवा आमच्या मागण्या चालू आहेत,
तर त्याच्यामध्ये मागणीमध्ये काय आमची मुख्य भूमिका आहे तर प्लाझ्मा हे स्पीकर प्रेशर काय ते म्हणतात ते प्रेशर ऑन असतात तर ते बंद झाले पाहिजेत. तर त्याच्यामुळे जो आत्ता जे वयस्कर आजोबा म्हणून गेले की धडधड होते किंवा काय त्रास होतो तर ते त्याच्यामुळं होते, प्लाझ्मामुळे होते. लेझर लाईट तर पूर्णपणे बंद झालेले आहेत. लेझर लाईट नसतात, त्या ज्या शार्पी असतात तर लेझर लाईट नाहीत. लेझर लाईट 2 वर्ष होत्या पण लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी आलेली आहे, जेणेकरून ते प्रोटोकॉल जे असतात ते पूर्ण होत नाही आहे तिथे. आणि त्याच्यामध्ये जर आत्तासुद्धा प्लाझ्मा बंद करून यांनी 2 बेस 2 टॉप 4 बेस 4 टॉप असं काही अटी शर्ती घालायला सुरुवात केली तर प्लाझ्माचा जन्म ह्या सगळ्या अटी शर्तींमुळेच झालेला आहे. म्हणजे साऊंड कमी करतायत पण त्यातले आतले ज्या गोष्टी आहेत त्या वाढवल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे हा धोका वाढतो. उद्या जर 2 बेस 2 टॉप म्हटले तर एका बेसची साईज ते 10 फुटी करतील आणि मग त्याच्या आतमध्ये 4 बेस टाकतील. ही सगळ्यांकडे पळवाट आहेत, पळवाट काही ना काही काढणार आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला हे सामंजस्याने आता भूमिका ही सोडवणं. डीजे बंद न करता तुम्ही नियमांचं पालन केलं पाहिजे. येस, नियमांचं पालन हे निश्चितपणे झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे हे जे बोलले ते वाटतंय का खरं की कुणाला त्रास झाला नाही किंवा त्रास होत नसेल? त्रास हा प्लाझ्मामुळे झाला ही यांची भूमिका आहे. आणि डीजेमुळे जो ब्रँड असतो तो ब्रँड स्पीकर जे लावले तर त्याच्यामुळे हा त्रास होणार नाहीये. ब्रँडला सुद्धा हा प्लाझ्मा खाऊन टाकतो. प्लाझ्मा हा राक्षस आहे हे निश्चित आहे. आपली पारंपरिक आपला गणेशोत्सव ऐतिहासिक आहे, पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा. आपल्याकडे मंडळ आहे, ढोल ताशा पथकं आहेत, त्या पथकांच्या माध्यमातून हा सगळं विसर्जन व्हावं असं वाटतं की डीजे पाहिजेच. मी देखील एक तरुण आहे, मी देखील एक युवक आहे. प्रत्येकाचा आनंद साजरा करण्याचा एक पद्धत असते, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काहींना ढोल ताशाही आवडतात, काहींना स्पीकरही आवडतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. आणि आज जर आपल्याला प्रत्येकजण आपण बघतो किंवा आज एवढी गणेश मंडळं या अलका चौकात येतात. आज प्रत्येक गणेश मंडळ, काही गणेश मंडळ जे आहेत ती पारंपरिक ढोल पथकं वापरतात आणि जे गणेश मंडळांचे कार्यकर्ते आहेत ते पारंपरिक ढोल पथकांवरती आनंद साजरा करतात. असं काही नाही. खूप मंडळ अशा आपली मानाचे 5ही गणपती पारंपरिक पद्धतीने उत्सव सगळा साजरा करत असतात. बरोबर आहे ना. मग तेच मी म्हणलं की प्रत्येकाचा आनंद. डीजे बाबत काय? पण डीजे बाबत माझं असं म्हणणं आहे की जे कर्कश प्लाझ्मा स्पीकर जे आहेत, ज्यांनी वृद्धांना त्रास होतो किंवा अनेक युवक पण आहेत ज्यांना प्रॉब्लेम्स असतात, काहींना हार्ट पेशंट असतात, काहींना प्रॉब्लेम्स असतात, तर ते प्रॉब्लेम्स मला असं वाटतं की त्या प्लाझ्मा स्पीकरमुळे जास्त होतात. जे की ब्रँडेड स्पीकर जे आहेत, जे मला असं वाटतं ते खूप काही असं मला वाटत नाही की ते त्रासदायक असतात. कारण की प्रत्येक मंडळाला आणि दरवर्षी पोलीस प्रशासनाने प्रत्येक मंडळाला एक नियमावली जाहीर करतं की एवढे स्पीकर लावायचे, तेवढे बेस लावायचे आणि प्रत्येक मंडळ जे आहे ते ती गोष्ट. याच्यात महत्त्वाचं आपल्याला असं कळतंय की स्पीकर जे प्लाझ्मा म्हणताय तुम्ही त्याने एक त्रास होतोय आणि दुसरं जे प्रशासनाने अटी घालून दिल्या त्या पाळल्या तर काही त्रास होणार नाही निश्चितपणे. तेव्हा तरुणाई एकीकडे म्हणते की डीजे पाहिजे, पण त्यावेळेला एकीकडे मान्यही करते दुसरीकडे की त्याचा त्रास होतो. पुण्याच्या गणेशोत्सवातलं आकर्षण म्हणजे ढोल पथकं. पण या डीजेनं गेल्या काही वर्षांपासून या ढोल पथकांचं महत्त्वसुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असं काही जण आवर्जून सांगतात. पण तरीही परंपरा आणि उत्साह या ढोल पथकांमध्ये वर्षानुवर्ष वाढतोय. अनेक लहानग्यांचा सहभाग, सेलिब्रिटींचा सहभाग या ढोल पथकांमध्ये आवर्जून पाहायला मिळतो. पुण्याच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेशोत्सवात सर्वात मोठं आकर्षण असतं ते ढोल ताशा पथकांचं. या गणेशोत्सवात वेगळा रंग भरण्याचं काम करत असतात हे ढोल ताशा पथकं. खरं तर शहरात अनेक ढोल ताशा पथकं आहेत आणि जवळपास 1000-1500 संख्या एका ढोल ताशा पथकात तरुण आणि तरुणींची असते. एका बाजूला डीजेवर थिरकणारी तरुणाई आपल्याला दिसत असते तर दुसऱ्या बाजूला माझ्या अवतीभोवती आत्ता जरी आपण पाहिलं तरी 100 ते 200 तरुण तरुणी या ठिकाणी गणेशोत्सवाच्या पूर्वी ढोल ताशा वादनाचा सराव करतात आणि जवळपास गणेशोत्सवापूर्वी 50 दिवस हा सगळा सराव सुरू असतो आणि अशी लहानगी मुलं देखील यामध्ये सहभागी होत असतात. खरं तर डीजे आणि डीजे पुढे थिरकणारी तरुणाई आणि दुसऱ्या बाजूला हे दृश्य, ही 2 विरोधाभासाची दृश्य आहेत. मात्र या तरुणांना ढोल ताशा पथकात कशा प्रकारे सहभागी करून घेतलं जातं हे आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत या सगळ्या तरुणांना हे मार्गदर्शन करतायत ते दादा आहेत. दादा, एका बाजूला डीजे समोर थिरकणारी तरुणाई आपल्याला दिसत असते,
नशा करून नाचणारे तरुण आपल्याला दिसत असतात आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही पारंपरिक वाद्य वाजवायला या सगळ्या तरुणांना शिकवताय. नेमकं कधीपासून सुरुवात केली आणि कशा प्रकारे हे चालू आहे? हे आम्ही 18 जुलैला सुरू केलं आहे. पथकाचं नाव आहे नादब्रह्म ढोलताशा ध्वज पथक ट्रस्ट पुणे. आमचं 2011 साली स्थापना झाली. हे 16वं वर्ष आहे. यावर्षी अभिमानाची गोष्ट आहे की यावर्षी ही नवीन बॅच आलेली आहे. ही आमच्याकडं यावर्षी यंग म्हणजे 16 वर्षाच्या पुढची 350 ॲडमिशन यावर्षी पथकामध्ये झालेली आहे. आणि जुना संख्या जो लॉट आहे आमचा तो 500चा आहे असा राहिलेला आहे फक्त ढोलाचा. ताशा वेगळा एकूण आत्ता 997 ॲडमिशन आमच्याकडं फायनल झालेले आहेत. पण डीजेला पर्याय ढोल ताशा पथकं ठरू शकतात असं म्हणता येणार नाही, कारण तो खूप वादाचा विषय होईल. कारण गणपती झाल्यानंतर आम्ही पण कधीतरी डीजेवर दिसतो, त्यामुळं डीजेवर बोलणं तसं नाही. पण डीजेला पर्यायी ढोल ताशा 100% असू शकतो. कारण ह्याच्या आधी आम्ही कोल्हापूर असो सांगली असो त्या साईडला डीजे जोरात चालायचा, त्यांच्यासमोर आपण वादन केले. त्यामुळं आम्हाला त्यांना काय कसं काय डीजेवर आवाज कमी करायचा किंवा काय करायचं हे आमच्या नादब्रह्माला चांगलं कळतं. मी पुन्हा एकदा दाखवतोय मोठ्या संख्येने हे सगळे कॉलेजचे तरुणी आहेत का? सगळे कॉलेज आणि सगळे कामाला आहेत. आमच्याकडे यावर्षी 15 वकील आलेत, डॉक्टर आलेत, हिंजवडीचे इंजिनियर आलेत आणि 55 वर्षापर्यंत आमच्याकडे सगळे ॲडमिशन झालेले आहेत. एका बाजूला तुमचे ढोल ताशा पथक आहे, त्यांना आवाजाचं मर्यादा आहे कारण की शेवटी तो माणूस वाजवतोय. डीजे तंत्रज्ञान आहे, कितीही आवाज सोडू शकतो. मग आपण कसं म्हणू शकतो हा पर्याय होऊ शकतो? पर्याय म्हणण्यापेक्षा कसं आलं, या युगाला आणि या पिढीला जर तुम्हाला व्यसनमुक्तीकडे न्यायचं असेल तर हा पर्याय खूप भारी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शिबिरामध्ये म्हणजे ढोल ताशाचं शिबिर झालं, त्यामध्ये आम्हाला तिथं डॉक्टरनी सांगितलं की ढोल ताशा वाजवणाऱ्या लोकांच्या अटॅक आलेले किंवा कॅन्सरवाले यांचे पण सगळे नील झालेले आहे. असे आमच्याकडे 2-3 उदाहरणं आहेत. हो, भरपूर त्रास होतो, पण ढोल ताशाने कधी अटॅक येणार नाही एवढी तर 100% गॅरंटी. म्हणजे व्यायाम पण होतो आणि शरीराला साथ मिळते. आणि या पोरांना जे आता इंस्टाग्रामचं युग चालू आहे, 2 महिने आम्ही त्यांना ह्याच्यापासून खूप लांब, मोबाईल पासून पण लांब ठेवताय तुम्ही? मोबाईल पासून पण लांब ठेवले, कारण आपण वाजेपर्यंत मोबाईल देत नाही आपण. म्हणजे इथं आता आपण जर कोणाकडे तपासलं तर एकाकडेही मोबाईल सापडणार, त्यांच्या खिशात सापडणार, कारण आपण वापरता येणार नाही. त्यांना वापरता येणार नाही. जर त्यांनी मोबाईल हातात धरला तर त्यांना आपण बाहेर काढणार ढोल वाजवताना. मोबाईल वापरू देत नाही जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत. आता खरं तर ते शिकवतायत, मात्र शिकणाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. दीदी, किती दिवसापासून इकडे ढोल वाजवताय? माझं हे 3रं वर्ष आहे. बरं. मी 2024मध्ये आलेले इथे असंच हाऊस म्हणून, लाईक 10वी झालेली हाऊस म्हणून जॉईन केलेलं. पण आता घरी, आता प्रॅक्टिसच्या टाईमला घरी बसवतच नाही, वाटतं की कधी प्रॅक्टिसला येईल तसं. डीजे पुढं कधी नाचलेली शेवटची? लाईक 1.5-2 वर्षांआधी. आता ढोल वाजवायला शिकलेली आहे, आता तुला काय वाटते, डीजे बेस्ट की ढोल बेस्ट? असं काही कम्पॅरिझन लाईक म्हणजे असं काही कोणाला बोलता येणार नाही, पण मी स्वतः वादक असून मला ढोलच आवडतो. आणखी मुली आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. किती दिवस झालं ट्रेनिंग चालू आहे? 2 महिने झाले मी इथे आहे. मला खूप छान वाटतं. डीजे भारी वाटतो की ढोल ताशा पथक भारी वाटतं? ढोल ताशा, कारण की मला यायचं होतं पण 10th होती म्हणून मी येऊ नाही शकलेले. पण आता काय शिकताय तुम्ही? आता चालू आहे माझी ट्रेनिंग. आता मी अर्ध शिकली, आता शिकते अजून. अजिबात फोन वगैरे वापरत नाही इकडे आल्यावर? फोन आणत पण नाही. म्हणजे तुम्ही आता ते दादा सांगत होते व्यसनापासून दूर ठेवताय, मोबाईल वापरू देत नाही आहे, याच्यामुळे कुठेतरी ढोल वाजवल्यामुळे त्यांचा व्यायाम देखील होतोय, म्हणजे अनेक फायदे याचे होत आहेत. मात्र डीजेचे अनेक आपण नुकसान बघतोय. अगदी हार्ट अटॅक येत आहेत, लेझरमुळे दिसायला अडचणी येत आहेत, ऐकण्याची क्षमता कमी होते. कुठेतरी या डीजेला बंधन आणली पाहिजेत असं वाटतं? 100%. शेवटी कसा आहे, तो आवडीचा भाग आहे. पण डीजेचा आवाज खूप असतो, ढोल ताशाचा आवाज हा हवेत विरघळून जातो, कारण तो शेवटी माणूस वाजवतो. सो बंदी आणायला पाहिजे का नाही हा परत वादाचा मुद्दा आहे. सो कमी आवाजात वाजवलं तरी चालू शकतं. नियंत्रण हवं. नियंत्रण 100% हवं. या ढोल ताशा पथकामध्ये आपण पाहतोय की जे या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना जे ढोल ताशा वाजवण्यासाठी शिकवत आहेत, ते सांगतायत की आम्ही फक्त ढोल ताशा वाजवण्यासाठी शिकवत नाही आहे, तर आम्ही त्यांना व्यसनापासून दूर राहा असं देखील सांगतोय, त्यांच्यावर लक्ष ठेवतोय, मोबाईलपासून दूर करतोय आणि सगळे कॉलेजचे तरुणी आहेत, चांगल्या मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आपल्याला हे चित्र खूप कमी पाहायला मिळतं, कारण की ज्यावेळेस डीजे वाजताना दिसत असतो त्यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई त्या डीजे समोर थिरकताना दिसतात आणि या डीजेला हा
ढोल ताशा पथकाचा पर्याय ठरू शकतो का? आता जे वाजवणारे आहेत ते म्हणतात ठरू शकतो, मात्र जे नाचणारे आहेत त्यांचं म्हणणं काय असू शकतं ते देखील पाहावं लागेल. मात्र हा गणेशोत्सव साजरा करताना आपल्या पद्धतीने सगळे साजरे करत असतील, सगळे आनंद घेत असतील, मात्र या आपल्या आनंदाचा कोणालाही त्रास होऊ नये याची सर्वांनीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.